मित्रांनो, मी मागे म्हटल्याप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये हे आणखीन 2-3 भजन मंडळ आहेत. त्यांचं भजन मी तुमच्यासाठी सादर करतो. आता आपण हे भजन ऐकूया आणि त्याचा आस्वाद घेऊया, तल्लीन होऊया त्या भजनामध्ये. ऐका तर. अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र, अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र. नमस्कार मित्रांनो, बोलायचं तरी काय या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मित्रांनो, मी मागे म्हटल्याप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये हे आणखीन 2-3 भजन मंडळ आहेत. त्यांचं भजन मी तुमच्यासाठी सादर करतो. आता हे पुढचं भजन मंडळ आहे हे केपादेवी वारकरी भजन मंडळ, वारकरी पद्धतीचं आहे. केपादेवी उभा दांडा वेंगुर्ला, त्यांच्याही भजनाचा आस्वाद घ्या आणि मंत्रमुग्ध व्हा. भंजन करा. आपलं जे मन विचलित झालं आहे, मन अस्थिर झालं आहे, त्याचं भंजन करून एकाग्रता आणा. म्हणजेच भजन. भंजन करणं म्हणजेच भजन. मित्रांनो, मी पर्यटनावरती बोलतो आहे. पर्यटन हा विषय ठेवतो आहे. परत लोकशाहीतला राजा, लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य, हे 2 विषय माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. पर्यटन आणि ह्या देशाचा राजा. सृष्टीचं संवर्धन, पर्यावरणाचं संवर्धन आणि पर्यावरणातील असलेल्या जीवजंतूचं संरक्षण आणि त्यांचा समतोल ठेवण्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. प्रत्येक जीवजंतूची, वनस्पतींचे. म्हणून तुम्ही अगदी मनापासून सिरियसली, तुम्हाला परत झाडं लावता आली नाही तरी चालतील, पण कमीत कमी असलेल्या झाडांचा विध्वंस करू नका. आता आपण हे भजन ऐकूया आणि त्याचा आस्वाद घेऊया, तल्लीन होऊया त्या भजनामध्ये. ऐका तर. अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र, अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र. इथे नांदतो ज्ञान राजाच पात्र, इथे नांदतो ज्ञान राजा. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. कुंडलिक वरदा हरी जय जय राम कृष्ण हरी.
रूप पाहता लोचनी Hare Krishna, Hare Rama.
जय ठोबा रघुमार ठोबा रघुमार जय जय 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 ठोबा
तुम्ही संत माय बाप कृपा
वारकरी संप्रदायाचा जो भजनाची पद्धत आहे, वारकरी संप्रदायाची जी भजनाची पद्धत आहे, त्या पद्धतीचं तुम्ही भजन ऐकलं असेल आणि तुमच्या डोक्यात, तुमच्या मनात जे काहूर माजलं होतं विचारांचं, थैमान घातलं होतं त्याने, काहूरने, विचारांनी, ते शांत झालं असेल, त्याचं भंजन झालं असेल, त्याचं भंजन झालं असेल आणि तुमचं मन शांत झालं असेल, एकाग्र झालं असेल. यालाच म्हणतात मेडिटेशन, यालाच म्हणतात एकाग्रता, यालाच म्हणतात मन स्थैर करणं. आणि हेच सनातनमध्ये भजन, कीर्तन, पूजन, जप, तप ज्या गोष्टी केल्या जातात ते आपल्या मनाला काबू करण्यासाठी, मनाला एकाग्र करण्यासाठी, मेंदूला सक्रिय करण्यासाठी. म्हणजे मेंदू, जो आपला मेंदू आहे, प्रमुख भाग या शरीराचा, तो व्यवस्थित कार्यरत राहून मानसिक आणि शारीरिक जे रोग प्रादुर्भाव निर्माण होणार आहेत त्याच्यापासून तो आपल्याला दूर ठेवतो. कारण तो सर्व व्यवस्थित कार्यरत राहिल्यानंतर अंतर्गत जी इम्युनिटी, रोगप्रतिकारशक्ती हे आपोआप निर्माण होते आणि आपलं शरीर आपल्या ताब्यात राहते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या. हे बघा, ही वनसृष्टी, हे पर्यावरण, ही सृष्टी, हिला जगवायला हवं. जगा आणि जगवा हे हा माणसाचा धर्म आहे, आद्य धर्म आहे, आद्य कर्तव्य आहे आणि तो त्यांनी पाळला पाहिजे. मग सृष्टीचं, पर्यावरणाचा ऱ्हास होईल अशा कोणत्याही गोष्टी, मग उद्योग असो किंवा आणखीन काही असो, त्याचं आपल्याला समर्थन करणं चुकीचं आहे. त्याचं समर्थन करणं चुकीचं आहे. शेवटी ही सृष्टी राहिली, हे पर्यावरण शाबूत राहिलं, त्यातील प्रत्येक जीवजंतू शाबूत राहिला तरच आपण जगणार आहोत, तरच आपण जगणार आहोत. प्रत्येकाला जेवढा आपल्याला अधिकार आहे जगण्याचा तेवढाच प्रत्येकाला आहे. बोलायचं तरी काय? या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असतील तर लाईक करा आणि आपले विचार लिहा कमेंट बॉक्समध्ये. म्हणजे आपली चर्चा पूर्ण होईल, आपली चर्चा पूर्ण होईल. मी अपेक्षा करतो आपण कमेंट्स लिहाल, आपले विचार लिहाल. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.